नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण बघायला गेलो तर रब्बी आणि खरीप दोन्हीही 2022चे जे काही पीक विमे होते किंवा दोन्ही हंगामांचे जे काही पीक विमे होते, तर ते पीक विमा जो काही आहे, तर तो बऱ्याचशा शेतकऱ्यांना ₹1000 सुद्धा या ठिकाणी कमी मिळालेला होता. आणि ज्या शेतकऱ्यांना ₹1000 सुद्धा कमी पीक विमा मिळालेला असेल, त्या शेतकऱ्यांकरता 2019च्या जी-आरच्या माध्यमातून जी काही उर्वरित रक्कम पीक विम्याची असणार आहे, तर ती उर्वरित रक्कम शासन म्हणजे राज्य शासन या ठिकाणी पुरवणार आहे, असा जी-आर निर्गमित करण्यात आलेला होता. आणि त्याच अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना ₹1000 कमी पीक विमा मिळालेला आहे 2022च्या रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामामध्ये, तर त्यांच्याकरता या ठिकाणी आज दिनांक 29 जानेवारी 2024ला या ठिकाणी जी-आर निर्गमित करण्यात आलेले आहेत. 2 जी-आर त्या ठिकाणी आहेत. त्या जी-आरच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमका पीक विमा मिळणार कोणाला आहे आणि कोणकोणत्या लोकांना किंवा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना आपल्या त्या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला होता की ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या विमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांना ₹1000 सुद्धा कमी त्या ठिकाणी पीक विम्याचा क्लेम त्या ठिकाणी मिळेल, तर त्या बाबतीत किंवा त्या शेतकऱ्यांना राज्य शासन त्या ठिकाणी काय एक मदत म्हणून जी काही उर्वरित रक्कम त्या पीक विम्याची असणार आहे, तर ती पुरवणार आहे. त्याच माध्यमातून या ठिकाणी आज 2 जी-आर निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आता बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 1000पेक्षा कमी पीक विमा मिळालेला होता. त्यामध्ये प्रामुख्याने ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हिंगोली, परभणी आणि जालना या 3 जिल्ह्यांचा त्या ठिकाणी प्रामुख्याने समावेश होता. आणि त्याचबरोबर जे काही बुलढाण्यातल्या काही शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश होता, त्याचबरोबर धाराशिवमधले काही शेतकरी होते आणि त्याचबरोबर प्रामुख्याने आपल्या छत्रपती श्री संभाजीनगरमधले शेतकरी सुद्धा या ₹1000 मिळालेल्या पीक विम्यामध्ये समाविष्ट होते. मग याच्या माध्यमातून आता 2021च्या जी-आरच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या वतीनं 2 जी-आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आले. त्यापैकी आपण पहिला जी-आर या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करता ₹2,93,99,316 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचं जी-आर या ठिकाणी आहे. तर या जी-आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आपल्याला 2022च्या खरीप हंगामामध्ये एकूण किती रक्कम आलेली आहे आणि त्याचबरोबर खरीप हंगाम 2022 करता जे काही एकूण 2,93,99,316 इतकी रक्कम आलेली आहे, तर ती खालीलप्रमाणे वितरित करण्याचा शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2022 साठी या ठिकाणी या कंपन्या होत्या, तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना पीक विमा दिला गेला आणि किती शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि कितीला आता जे काही वाढीव अनुदान म्हणू शकतो आपण त्याला, तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले कंपनीचं नाव आहे मित्रांनो, कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, जिच्या माध्यमातून 21,138 इतके शेतकरी या ठिकाणी आहेत की ज्यांना ₹1000पेक्षा सुद्धा कमी पीक विमा या कंपनीने देण्यात आलेला होता. आणि त्यांच्यासाठी जी काही रक्कम आहे तर ती या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. ₹84,45,459 इतकी त्या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ICICI लेबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून 18,614 शेतकऱ्यांना ₹1000पेक्षा सुद्धा कमी रक्कम त्या ठिकाणी क्लेमच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. त्या शेतकऱ्यांसाठी ₹80,29,609 इतकी रक्कम अनुग्रहित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर HDFC इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 19,893 शेतकऱ्यांना ₹1000पेक्षा सुद्धा कमी त्या ठिकाणी विमा मिळालेला होता. तर त्या शेतकऱ्यांसाठी ₹77,87,885 या ठिकाणी रक्कम मंजुरी करण्यात आलेली आहे. बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीनं 11,576 शेतकऱ्यांना 1000पेक्षा कमी पीक विमा देण्यात आलेला होता. तर त्या शेतकऱ्यांसाठी ₹40,04,778 एवढा क्लेम त्या ठिकाणी परत आलेला आहे. युनायटेड इंडियन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड जी काही आहे, तर तिच्या वतीनं 3,975 शेतकऱ्यांना 1000पेक्षा कमी पीक विमा देण्यात आलेला होता. तर त्यांच्यासाठी ₹11,31,585 इतकी रक्कम त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे. एकूण शेतकऱ्यांची जर आपण संख्या बघायला गेलो मित्रांनो, तर 75,196 इतके शेतकरी जे काही आहेत, तर त्यांना 1000पेक्षा सुद्धा कमी पीक विमा या ठिकाणी पीक विमा कंपन्यांच्या वतीनं देण्यात आलेला होता. तर त्याच्यासाठी शासनाच्या वतीनं या ठिकाणी ₹2,93,99,316 इतकी रक्कम त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे. ही जी काही रक्कम असणार आहे मित्रांनो, तर ही संपूर्णरित्या आपल्या शेतकऱ्यांच्या डायरेक्टली आधार लिंक खात्यावरती त्या ठिकाणी येऊन जाणार आहे.
तर मित्रांनो, याच पद्धतीनं जे काही आपला रब्बी हंगाम 2022चा जो काही होता, तर त्या रब्बी हंगामामधले जे काही क्लेम होते, तर ते सुद्धा याच पद्धतीने विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते. काही शेतकऱ्यांना हजारांपेक्षा कमी, तर काही शेतकऱ्यांना 2-2 ते 3-3 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी पीक विमे आलेले होते. तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं जी-आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे, की ज्या जी-आरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करता रुपये 47,52,267 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्याबाबतची मंजुरी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीने देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, कोणकोणत्या कंपन्या आहेत, किती शेतकरी त्या हजाराच्या रकमेच्या खाली आहेत आणि त्यांना किती निधी त्या ठिकाणी आलेला आहे बघा. तर या ठिकाणी मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड जे काही आहे, तर त्याच्या वतीनं 576 शेतकऱ्यांना हजारापेक्षा सुद्धा कमी पीक विमा मिळालेला होता. अशा शेतकऱ्यांना 2,38,811 रुपये या ठिकाणी निधी आलेला आहे, मंजूर झालेला आहे. ICICI लेबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीनं 502 शेतकरी जे काही आहेत, तर त्या शेतकऱ्यांना हजारापेक्षा कमी पीक विमा या ठिकाणी देण्यात आलेला होता. तर अशा शेतकऱ्यांसाठी 2,07,847 रुपये एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. HDFC एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या वतीनं 5,711 शेतकऱ्यांना या ठिकाणी हजारपेक्षा कमी पीक विमा देण्यात आलेला होता. तर त्यांच्यासाठी 29,02,279 रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं बजाज अलियन्स जनरल कंपनी लिमिटेड 1,525 इतके शेतकरी जे काही आहेत, तर त्यांना 1,000पेक्षा कमी पीक विमा या ठिकाणी देण्यात आलेला होता. तर त्यांच्यासाठी रक्कम आहे 8,59,246 रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर युनायटेड इंडिया कंपनी लिमिटेडच्या वतीनं 939 शेतकऱ्यांना या ठिकाणी हजारपेक्षा कमी रक्कम देण्यात आलेली होती पीक विम्याच्या क्लेमच्या संदर्भामध्ये. तर अशा शेतकऱ्यांसाठी 5,44,066 रुपये एवढी रक्कम शासनाच्या वतीने देण्यात आलेली. जर आपण एकंदरीत बघायला गेलो मित्रांनो, 2022च्या रब्बी हंगामामध्ये तर एकूण शेतकरी 9,244 इतके शेतकरी होते, ज्यांना हजारापेक्षा सुद्धा कमी पीक विमा या ठिकाणी मिळालेला होता. तर अशा शेतकऱ्यांसाठी एकूण रक्कम 47,52,267 रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं निर्गमित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते 2 शासनाच्या वतीने आलेले जी-आर, की ज्यांच्या माध्यमातून 2022चा रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो, दोनही हंगामामध्ये आपल्याला जर काही हजारापेक्षा कमी पीक विमा आलेला असेल किंवा काही शेतकरी असतील की ज्यांना हजारापेक्षा कमी पीक विमा आलेला आहे, तर त्या शेतकऱ्यांना जी काही उर्वरित रक्कम असणार आहे, तर ती शासनाच्या वतीनं कंपन्यांना वितरित करण्याचे जी-आर आहेत. आणि आता कंपन्या थेट आपल्या बँक अकाउंटमध्ये, आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये ही जी काही उर्वरित रक्कम आहे, तर ती त्या ठिकाणी वर्ग करणार आहे. मित्रांनो, या संदर्भात एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो, की जे काही आपण पीक विमा भरतो, मग तो कंपनीला या ठिकाणी आपण भरतो, त्यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा हिस्सा असतो, त्याचबरोबर राज्य शासनाचा सुद्धा हिस्सा असतो आणि त्याचबरोबर आपल्या केंद्र शासनाचा सुद्धा हिस्सा असतो. तर या सगळ्यांचे जे काही प्रीमियम आहेत ती कंपनी घेते आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काहीसा थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याला पीक विमा त्या ठिकाणी मिळवते किंवा क्लेम जे काही आहेत तर ते खूप कमी काढतात. तर यामध्ये शासनाच्या वतीने जे काही 2019च्या परिपत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं, की ज्या शेतकऱ्यांना 1,000पेक्षा कमी पीक विमा आलेला आहे, तर तो त्यांचे जे काही उर्वरित पीक विमा असणार आहे, तर तो शासन देणार आहे. तर ही शासनाची जी काही भूमिका आहे, तर या ठिकाणी कंपनी काय करत आहे, तर कंपनी स्वतःचं प्रॉफिट काढत आहे, यामध्ये शासनाचा आणि शेतकऱ्यांचा लॉस होतो. तर या संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.